नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची, साथ आमची, कमी खर्चाची, शेती फायद्याची. HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या बरेचसे फोन आलेले आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो संदर्भामध्ये का सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटो लागवड जे झालेले आहेत त्या बऱ्याचशा 30 ते 35 40 दिवसापर्यंत बरेचसे प्लॉट झालेले आहेत. त्याच्यामध्ये फुटवेचे प्रमाण बरेचशा प्लॉटांमध्ये अडचणी आलेले का तिथं जास्त प्रमाणामध्ये फुटवे झालेले प्लॉट आणि एक फांदी झालेले बरेचसे प्लॉट बघायला मिळेल. त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फुटवा कसा काढून घेता येईल त्या संदर्भातला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही खतांचे डोस किंवा फवारणी आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. टोमॅटो प्लॉटांचे चांगल्या प्रकारे फुटवे ते झालेले नाही. त्याच्या पाठीमागचे कारण बरेचसे आहेत. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि बॅलन्सिंग असेल, त्याच्यामध्ये जे सततचे पाऊस पडणार आहेत त्या पावसामध्ये बरेचसे खतांचे न्यूट्रिशन शेतकऱ्यांना देता आले नाही. त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून जे न्यूट्रिशन असेल किंवा संजीवकी असेल त्यांचा पण पुरेपूर शेतकऱ्यांना वापर करता आला नाही. पायदिंडी वारी चालत असताना बरेचसे प्लॉट तिथं निदर्शनात आले, बघण्यात आले. काही शेतकऱ्यांच्या मुलाखती झाल्या त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करता नाही आल्या. पण त्यांच्या म्हणण्यानुसार असं झालं का शेतकऱ्यांचं एकदा लागवड केली नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष, फक्त बेसल डोस टाकले त्याच्यानंतर बांधणीपर्यंत कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांनी डोस दिलेले नाही. खत असेल, फवारणी असेल, फवारणीचा डिस्टन्स जवळजवळ 10 ते 12 दिवसाचा फवारणीचा डिस्टन्स ठेवला. त्याच्यानंतर खतं जे त्यांनी लागवडीपासून साधारण लागवड केल्यापासून 30-35 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारे खतं दिलेली नाही. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जर चांगल्या प्रकारे उत्तम पद्धतीचे जर फुटवे पाहिजे असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारे फुटवे अपेक्षित मिळणार नाही. हे प्रत्येक टोमॅटो उत्पादकांना समजून घेणं गरजेचं आहे. लागवडीपासून तर 25 दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे कसे फुटवे काढून घेता येईल. जे पहिले फुटवे निघतील तेच खरं आपल्याला उत्पादनात भर देणार असतं आणि फुलकळी असेल, दर्जेदार फळं असतील ते उत्पादनासाठी आपल्याला हा कालावधी जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे फुटवे करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता जे प्लॉट 30, 35 ते 40, 45 दिवसापर्यंत जे झालेले त्यांचे फुटवे कमी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने फुटवे करून घेता येईल त्या संदर्भातून आपण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आता त्याच्यामध्ये फुटव्याचे प्रमाण आहे त्यांचं कमीत कमी 1.5 फुटाच्या पुढे आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळेल. म्हणजे त्यांना त्या प्लॉटांना बुडफळ जे आपण म्हणतो ते बुडफळ कमी प्रमाणामध्ये असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचं न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं गरजेचं राहील. त्यामध्ये आपल्याला आता खतांचा डोस पहिला जो द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे 1261 घ्यायचं आहे एकरी 3 किलो. त्याच्यामध्ये 0.60-20 घ्यायचं आहे एकरी 4 किलो आणि सल्फर घ्यायचं आहे आपल्याला एकरी 3 किलो. एकर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. त्याच्यानंतर हा पहिला डोस दिल्यानंतर त्याला मायक्रोन्यूटनची पण आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं खूप साऱ्या कंपनीचं मायक्रोन्यूटन आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. ते साधारण आपल्याला एकरी 3 ते 3.5 किलोपर्यंत आपल्याला ते द्यायचं आहे. त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे ते 15 किलो द्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला फुलिक ॲसिड द्यायचं आहे ते 1 किलो. एकरी आपल्याला हा डोस ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. साधारण पहिल्या डोसच्या म्हणजे पहिला जो खताचा डोस दिला आहे त्याच्यानंतर आपल्याला हा 6व्या दिवशी आपल्याला खताचा डोस देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो डोस द्यायचा आहे तिसरा तो आहे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचा आहे. कॅल्शियम नायट्रेट एकरी 3 किलो घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 13-0-45 आपल्याला घ्यायचं आहे 5 किलो घ्यायचं आहे. हा डोस आपल्याला एकरी सोडायचा आहे. त्याच्यामध्ये काय कॅल्शियम नायट्रेट कमी घेतलेलं आहे आणि 13-0-45 5 किलो घेतलेलं आहे. हे शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. हा आपल्याला डोस द्यायचा आहे तिसरा. त्याच्यानंतर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला चांगलं कव्हरेज देता येईल की त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक पण जाणं गरजेचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे संजीवक पण जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची. त्याच्यामध्ये 1261 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे 22 घ्यायचं 250 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे आहे. ही फवारणी झाल्यानंतर साधारण 4 दिवसांनी त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं बुरशीनाशक, त्याच्यानंतर एक टॉनिक असेल त्या पद्धतीची फवारणी करून घ्यायची. त्याच्यामध्ये एक रोको घ्यायचं 200 ग्रॅम, त्याच्यानंतर फंटॅक प्लस घ्यायचं आपल्याला 400 मिली, त्याच्यामध्ये सीवीड घ्यायचे 300 मिली आणि त्याच्यामध्ये बोरॉन घ्यायचं 100 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे आहे. ह्याच कंडिशनमध्ये कवळी फूट निघत असताना त्याच्यावरती करपा असेल, त्याच्यानंतर भुरी असेल याचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरता एक आपल्याला चांगली फवारणी करून घेणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये घ्यायचे कवच घ्यायचे 250 ग्रॅम, कुमानी घ्यायचे 500 मिली आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक त्याच्यामध्ये तुम्ही आबासिन टाकू शकता किंवा प्रोक्लेम टाकू शकता. दोन्हींचा जरी वापर केला तरी चालेल. जर प्रोक्लेम घ्यायचं असेल तर 70 ग्रॅम, आबासिन घ्यायचं आहे 100 मिली हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे आहे. एकंदर हा बेसिक खताचा डोस असेल किंवा बेसिक स्प्रे हे शेतकऱ्यांना काळजीपूर्वक जर केली तर चांगल्या प्रकारे साधारण 35 ते 45 दिवसापर्यंत जे प्लॉट झालेले त्यांना फुटवे बऱ्यापैकी कमी आहेत किंवा कमी प्रमाणात आहेत. या प्लॉटांसाठी हे जर प्लॅनिंग शेड्यूलचा जर चांगल्या प्रकारे जर वापर केला तर फुटवे निघण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल आणि आपला प्लॉट चांगल्या प्रकारे सुदृढ पण राहील, निरोगी पण राहील
आणि किडीपासून पण चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील. एकंदर ह्या पद्धतीचं जर प्लॅनिंग शेड्यूल वापरलं तर 100% त्याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही शंका असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. व्हिडिओ थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती पुन्हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वेळेस देईल. हिंदीसोबत संत निवृत्तीनाथ दादांच्या पालखीसोबत आहोत. रामकृष्ण हरी.